नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता मानसी अपूर्वाला म्हणत असते की या तुम्ही इकडे बाहेर या, हे बघा, हे घर तुम्ही बघा, हा आमचा देवारा बघा. या सगळ्या गोष्टी आहेत ना, या का उभ्या आहेत तुम्हाला माहिती आहे? कारण या घराचा पाया मजबूत आहे आणि या घराचा पाया म्हणजे माझे जीजू आणि माझी भूमिताई आहेत. या दोघांनी या घराला बांधून ठेवलं आहे, असं सजवून ठेवलं आहे. त्यामुळे या घरातल्या सर्व गोष्टी आणि माणसं अशी भक्कम एकमेकांबरोबर उभी आहेत. आणि तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करताय हो? तुम्ही या घराची बसलेली घडी विस्कटण्याचा प्रयत्न करताय. बलदेव दादाने तुम्हाला इतकं समजावून सांगितलं तरीसुद्धा तुम्ही ऐकायला तयार नाहीत ना. या घरातली माणसं एकमेकांसाठी खूपच जास्त पॉझिटिव्ह आहेत. आमचा एकमेकांवरती जीव आहे. पण तुम्हाला ही गोष्ट मान्य आहे असं वाटत नाही आहे मला. का तुम्ही इथे अथर्वचे कान भरताय? का तुम्ही अथर्वच्या मनामध्ये आकाश जीजू आणि भूमिताई यांच्याबद्दल विष घालवताय? बघवत नाही आहे तुम्हाला? त्या दोघांनी या घराला किती प्रेमाने बांधून ठेवले हे तुम्हाला बघवत नाही आहे का? प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते, पण तुम्ही तर सर्व लिमिट इथे क्रॉस करताय. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, मानसी तू माझ्या अंगावरती ओरडतेस, हे संस्कार शिकवलेत तुला? मानसी म्हणते, जाऊ दे हो, आमचे संस्कार जाऊ दे, आधी तुम्ही या घरातले संस्कार शिकून घ्या. तेव्हा अपूर्वा म्हणते, तू विनाकारण मला बोलू नकोस हा, मी काहीही चुकीचं बोललेले नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघींचं? तुम्ही दोघीजणी एकमेकांवरती ओरडताय का? तेव्हा मानसी म्हणते, ताई तुला नाही माहिती, अगं या काय करण्याचा प्रयत्न करतायत? अथर्वला तुमच्या दोघांच्या विरोधात भडकवतायत, घरामध्ये भांडण निर्माण करतायत, आपल्या घराची बसलेली घडी या विस्कटण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, तुम्ही दोघीजणी शांत व्हा. तुम्ही दोघीजणी एकमेकांबरोबर इतक्या भांडताय का? आवाज का चढवताय? हे बघ मनू, अगं ती आपल्या घरामध्ये नवीन आहे, आपण तिला समजून घेऊया ना. तेव्हा मानसी म्हणते, नाही ताई, अगं या आपल्या घरामध्ये 8 दिवससुद्धा झालेत नाही त्यांना येऊन, पण त्या घरामध्ये भांडण करतायत, एकमेकांबरोबर वाद व्हावेत यासाठी त्या प्रयत्न करतायत. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, असं काही नाही आहे, तू माझ्यावरती खोटे नाटे आरोप करू नकोस. तेव्हा इथे भूमी म्हणते, हे बघा, तुम्ही दोघीही शांत बसा. मानसी तू तुझ्या रूममध्ये जा, आपण नंतर बोलू. अपूर्वा तूसुद्धा तुझ्या रूममध्ये जा. इथे दोघीजणी थांबलात, शब्दाला शब्द वाढतील आणि त्याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही आहे. हे काय म्हणू, 7 वर्ष झाली आपण दोघीजणी एकत्र आहोत. या घरामध्ये कधी आपण एकमेकांवरती आवाज चढवलेला नाही आहे आणि आज तुम्ही दोघीजणी चक्क भांडताय. तेव्हा अपूर्वा म्हणते, मी काहीही इतकं केलेलं नाही आहे जेवढं मला मानसी आता बोलली आहे. तेव्हा भूमी म्हणते, गप्प बसा तुम्ही दोघीजणी आणि आपापल्या रूममध्ये जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी दोघींनासुद्धा तिथून जायला सांगते. तेव्हा आकाश म्हणत असतो, हे सगळं काय चाललंय भूमी? आधीच आपल्याला ह्या केसचं टेन्शन आहे आणि इकडे आता आपल्या मनामध्ये तर गोंधळ सुरू आहेच, पण आता घरामध्ये सुद्धा असणार आहे का? म्हणजे आपल्या मनस्थितीबरोबर घरातले वातावरण आता बिघडणार की काय? घरातली शांततासुद्धा भंग होणार की काय? असं इकडे आकाश भूमीला म्हणत असतो. त्यानंतर मानसी एक रागाने लूक देते अपूर्वाला आणि तिथून निघून जाते. तेव्हा अपूर्वासुद्धा आपल्या रूममध्ये गेलेली असते. आकाश आणि भूमी दोघेजण म्हणत असतात की या घरामध्ये टेन्शन्स काही कमी नाही आहेत आपल्याला, पण तरीसुद्धा आपण सगळं काही निभावून नेण्याचा प्रयत्न करतोय. पण आज काही झालंय ना घरामध्ये, कुणाची दृष्ट लागली आपल्या घराला काय माहिती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा रूममध्ये आलेली असते. तेव्हा अपूर्वाला खूप जास्त राग आलेला असतो. मानसीने अपूर्वाचा प्लॅन लगेच ओळखलेला असतो. तेव्हा इथे अपूर्वा आता गप्पच बसते. बलदेव जेव्हा रूममध्ये येतो तेव्हा अपूर्वा त्याच्याजवळ बोलायला जाते. तेव्हा बलदेव म्हणतो, एक मिनिट, तू शांत राहा, तू काही बोलू नकोस. थांब, मी तुला जरा आहे ना माझी जुनी ओळख पुन्हा एकदा करून देतो. 1 मिनिट थांब हा. तेव्हा इथे बलदेव जातो आणि आता त्याच्या आईची फाईल घेऊन येतो आणि म्हणत असतो की अपूर्वा ही बघ, ही आहे माझ्या आईची आजारपणाची फाईल. बघ ना, तू बघ, जरा नजर टाक. हे बिल बघ ना, 10-10 लाख, 15-15 लाख. अगं लाखाशिवाय बिलं नाही आहे त्याच्यामध्ये. इतका खर्च जो काही माझ्या आईला खर्च केला गेला आहे ना, तो भूमी आणि आकाश या दोघांनी मिळून केला आहे. माझ्या आईचा जीव वाचवण्यासाठी त्या दोघांनी खूप प्रयत्न केलेत गं, खूप प्रयत्न केलेत. माझी आई शेवटच्या क्षणामध्ये जे काही चांगलं आयुष्य जगू शकली त्याचंच फक्त आणि फक्त क्रेडिट आकाश आणि भूमी या दोघांना जातो.
त्यांनी कधीच मन दाखवलं नाही गं. स्वतःची आई म्हणून त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जाऊन हा खर्च केला आहे आणि मला एकदासुद्धा बोलूनही दाखवलेलं नाही आहे. इतके चांगले आहेत ते दोघेजणं. आणि म्हणून मी तुला म्हणत होतो की त्या देव माणसांना तू अजिबात दुखवू नकोस. त्यांना वाईट वाटेल असं काही करू नकोस. पण जेव्हापासून तू या घरामध्ये आली आहेस तेव्हापासून माझ्या जवळच्या माणसांना तुझ्याकडूनच जास्त त्रास होतोय. तू त्यांना दुखवतेस. कळतंय का तुला? थांब ना, अजून तुला दाखवतो. ही बघ, ही आहे छोटी सुटकेस. याच्यामध्ये मी माझ्या जुन्या वस्तू जपून ठेवल्यात. ही बघ, ही चप्पल मी घालायचो. हे असे कपडे मी घालायचो. तुला कळतंय? जेव्हा पहिल्यांदा आकाशने मला शूज आणले ना, ते शूज मला घालून चालायची प्रॅक्टिस करावी लागली होती. कारण या पायांना चपलांची सवय आहे ना. त्यांनी कधी पायामध्ये शूज हे घातलेच नव्हते. मग मला कसं काय चालता येणार होतं? पण तरीसुद्धा मी ती चप्पल घातली आणि त्यानंतर ते शूज घातले आणि 4-5 दिवस चालण्याची प्रॅक्टिस केली. बघतेस ना हे कपडे? अगं त्या शूजची किंमत इतकी होती ना, की त्या शूजची किंमत आणि माझे कपडे यांचीसुद्धा किंमत एकसारखी झाली नसती. आणि मला तर ते शूज घालायलासुद्धा भीती वाटायची. ते शूज मी घातले आणि ते माझ्या पायांमुळे खराब झाले तर? अशी भीती सतत माझ्या मनामध्ये असायची. त्यानंतर इथे बलदेव म्हणत असतो की नंतर हे कपडे मला त्याने आणले. बघितलेस हे कपडे किती महागडे आहेत. या कपड्यांची मला सवयसुद्धा नव्हती. मी आता जे काही राहतोय ना, हे सगळं आकाश आणि भूमीने दिलेलं आहे गं मला. आणि म्हणून मला त्यांच्या उपकारांची जाणीव आहे. हे बघ, हे सगळं बघ तू. मी प्रत्येक डायरीमध्ये सुद्धा त्यांचं नाव लिहून ठेवले. कशासाठी? कारण त्यांनी जे काही केले ना आपल्यासाठी, कुणीही आपल्यासाठी काही केलं असेल ना, ते आपण विसरायचं नसतं. आणि आकाशभूमीने तर मला भरभरून दिलंय गं. मी जेव्हा कामाला सुरुवात केली त्याने मला चांगली पोझिशन दिली आणि त्यानंतर माझं काम बघितल्यानंतर मॅगझिनमध्ये माझा पहिला फोटो छापून आला होता. कुणामुळे? आकाश आणि भूमीमुळेच ना. माझी ओळख काय होती अपूर्वा? काहीही नव्हती. मला जी काही ओळख दिली आहे, जी काही माझी ओळख निर्माण झाली आहे ना, ते सगळं आकाशने दिलेलं आहे. आणि तुझ्याकडून नेहमीच माझ्या कुटुंबाला दुखावलं जातं आहे आणि त्याचा मला खूप जास्त त्रास होतो आहे अपूर्वा. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, बलदेव तुला मीच का नेहमी चुकीची वाटते? बलदेव मी खरंच काही केलेलं नाही आहे. मला माहिती आहे मी आता आवाज चढवला. पण हे सगळं मी का केलं सांगू तुला? ही बघ, ही सुद्धा डायरी बघ. मी डायरीमध्ये प्रत्येक पानावरती काय लिहिलं आहे? बलदेववरती माझं प्रेम का आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे बलदेव आणि दुसरी गोष्ट म्हणजे बलदेवची फॅमिली. तीसुद्धा खूप चांगली आहे म्हणून मला आवडते ना. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, मग का अशी वागलीस तू? सांग ना, का तू इथे मानसीबरोबर भांडण केलंस? तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, हे बघ बलदेव, मी मान्य करते की मी आवाज चढवला. मी इथे आवाज चढवून बोलले. पण मी तरी काय करणार होते? या घरामध्ये जर मी माझं मत मांडलं, माझे मुद्दे मांडले, तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? मी फक्त मानसीला एवढंच म्हणाले होते. म्हणजे मी अथर्वजवळ एवढंच बोलत होते की तुझीसुद्धा या घरामध्ये काहीतरी इन्व्हॉल्वमेंट हवी आहे. बिझनेसमध्ये इन्व्हॉल्वमेंट हवी आहे. सगळा भार फक्त भूमी आणि आकाश या दोघांनी मिळून का सांभाळायचा? तर त्यांनासुद्धा त्यांची स्पेस मिळायला हवी आहे ना. म्हणून मी अथर्वला म्हणाले की तूसुद्धा काही गोष्टी या स्वतःच्या जबाबदारीवरती घे आणि काही गोष्टी तू स्वतः इथे मॅनेज कर. मग याच्यामध्ये मी चुकीचं काय म्हणाले होते? आणि इथे आकाशभूमी प्रत्येक वेळेला बिझी असतात रे. म्हणजे बघ ना, इथे आता क्षितिजा आहे. क्षितिजा प्रत्येक वेळेला तुझ्याकडे किंवा मानसीकडे असते. मग तिच्या आईवडिलांबरोबर तिला वेळ घालवायला नको का? म्हणून मी म्हणत असते की भूमी आणि आकाशवरती सगळं कामाचा भार टाकू नका. त्यांनासुद्धा रिलॅक्स राहू दे. क्षितिजाबरोबर त्यांनासुद्धा वेळ घालवू दे. मग त्याच्यामध्ये बलदेव मी इतकं चुकीचं काय बोलले होते सांग ना? अथर्वला सांगितलं की स्वतः काही जबाबदाऱ्या तुझ्याकडे घे. प्रत्येक गोष्ट आकाश आणि भूमी यांना देऊ नका. त्यांनासुद्धा त्यांचा त्यांचा वेळ मिळू दे. क्षितिजाबरोबर त्यांनीसुद्धा त्यांचा वेळ घालवू दे. मी फक्त एवढंच म्हणत होते. मानसीने माझं काही ऐकून घेतलं नाही आणि ती लगेच रिॲक्ट झाली. ती ज्या पद्धतीने माझ्यावरती रिॲक्ट झाली, तिच्या ॲक्शनला फक्त माझी ती रिॲक्शन होती. नाहीतर मला कुणाबरोबरही वाद घालायचं नाही आहे, भांडायचं नाही आहे. ही सगळी माणसं तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहेत ते मला माहिती आहे ना बलदेव. मी मुद्दामून का करेन सांग बरं तू? या घरातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न मी का करेन? अरे कुटुंब मला किती आवडतं तुला माहिती नाही आहे का? अरे मला कुटुंब नाही आहे. मी अनाथ वाढली आहे, लहानाची मोठी झाली. कुटुंबाचं महत्त्व मला नाही कळणार तर कुणाला कळणार? हा फक्त मी एक स्पष्ट वक्ता आहे एवढंच ना. माझ्या मनात जे काही येतं ते मी स्पष्टपणे फक्त मांडत असते. बाकी मला इथे कुणाला काही त्रास तर द्यायचा नाही आहे ना.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अभिषेक म्हणत असतो, हे बघ, मी फक्त तुला एवढंच सांगेन अपूर्वा, की तू सुद्धा जरा समजून घे. या घरामध्ये भूमी आणि आकाश बाबतीत सगळेजणच खूपच जास्त जरा पॉझिटिव्ह आहेत आणि म्हणूनच इथे मानसीने तुझं काही ऐकून घेतलं नाही. मी बोलेन मानसी बरोबर, तुला जे काही बोलायचं आहे ते बरोबर आहे, पण इतकी घाई करू नकोस सगळे बदलाव आणण्यासाठी. बदलाव हे हळूहळू होतातच. त्याच्यामुळे तू इतकी घाई करू नकोस की घरातलं वातावरण बिघडून जाईल. सगळं काही व्यवस्थित होईल. आता सगळं सुरळीत आहे ना? तेव्हा मी मानसीजवळ बोलेन, तिला समजावेन, पण तू आता तिच्याजवळ काही बोलायला जाऊ नकोस. ती तुला नक्की समजून घेईल. त्यानंतर इथे आता मानसी भूमी आणि आकाशच्या खूप जवळची आहे. कारण मानसीला अजिबात आवडत नाही तिच्या इथे भूमीला आणि दादाला कोणी काही बोललेलं, आणि त्यामुळे इथे आता मानसीला समजावण्यासाठी मला थोडा वेळ द्यावा लागेल असं सुद्धा बलदेव म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रागिणीने बलदेवला आता पटवलेलं असतं. त्याचबरोबर आकाश शांतपणे बसलेला असतो. तेव्हा तिथे येते भूमी आणि म्हणत असते की आकाश, बघतोयस ना तू, दुपारी जे काही झालं ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आधी आपण सगळेजण जेवून घेऊया, मग मी सगळ्यांशी बोलतो की जे काही झालं ते शेवटचं, परत असं काही होता कामा नये, असं सगळ्यांना सांगायला हवं. घरातली शांतता भंग व्हायला नको. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता क्षितिजा येते आणि म्हणते, बाबा हे घे तुमच्यासाठी. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, हे काय क्षितिजा? तेव्हा क्षितिजा काहीच बोलत नाही, सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इथे अपूर्वाने त्याच्यावरती आता सॉरी असं लिहिलेलं असतं. सकाळी जे काही झालं, माझा आवाज चढला, हे खरं तर चुकून झालं होतं, पण तरीसुद्धा मी तुमची माफी मागते, तुम्हाला सॉरी म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसीला सुद्धा माफीनामा दिलेला असतो. तेव्हा मानसी म्हणते, हे काय, अपूर्वाताईंनी मानसीनामा पाठवलाय? तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणते, हो, आणि हे सगळं मी मुद्दामूनच केले. म्हणजे मला क्षितिजा विचारत होती की दुपारी नक्की काय घडलं. तेव्हा मी म्हणत होते की काही नाही, छोटंसं भांडण झालं. तेव्हा सगळेजण थोडे रागवलेत. तेव्हा क्षितिजा मला म्हणाली की जर तुम्हाला सॉरी म्हणायचं असेल तर एक ट्रिक आहे, ती तुम्ही करू शकता. आणि तिने मला सांगितलं की जर कोणी रुसलं असेल तर ग्रीटिंग तयार करायचं आणि ते समोरच्या व्यक्तीला द्यायचं. तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणते की हे बघा, माझे इंटेन्शन चुकीचे नव्हते. मला फक्त या घरामध्ये थोडासा बदल हवा होता. सगळं काम भूमी आणि आकाशवरती पडत असल्यामुळे जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारायची असं माझं म्हणणं होतं. पण इथे मानसीचा गैरसमज झाला आणि मानसी, मी सुद्धा तुझ्यावरती आवाज चढवला. तुला वाईट वाटलं असेल, राग आला असेल, त्यासाठी खरंच सॉरी. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, आणि मला अजून एक गोष्ट तुमच्या सगळ्यांसाठी करायची आहे. इथे आता अपूर्वा कान पकडते आणि उठाबशा काढत असते. ती म्हणते, मगाशी नकळतपणे का होईना पण मी चुकीचे वागले, आणि त्यासाठी कोण चूक कोण बरोबर हे बघण्यापेक्षा कोण माफी मागतंय, कोण मोठं मन करतंय, हे सुद्धा महत्त्वाचं आहे ना. म्हणून मी विचार केला की मीच मोठं मन करेन आणि तुमची माफी मागेन. तेव्हा ती म्हणते की मी उठाबशा काढायला सुद्धा तयार आहे, आणि 1 2 3 म्हणत ती आता उठाबशा काढत असते. तेव्हा भूमी म्हणते, अपूर्वा, अगं काय करतेस तू? तू प्लीज शांत हो. तुला हे सगळं करायची गरज नाही आहे. तेव्हा इथे माफी वगैरे नको मागूस गं, आम्ही तुझ्याकडून ही अपेक्षासुद्धा करत नाही आहोत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, पण तरीसुद्धा मी जे काही वागले ते चुकीचं तर होतंच ना. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा आता दारामध्ये उभं राहून सगळं काही बघत असते. तेव्हा अपूर्वा म्हणते, भूमीताई माफ करा. जे काही वागले, जे काही बोलले त्यासाठी खरंच माफ करा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, हे बघ अपूर्वा, तुला माफी मागायची गरज नाही आहे. तुला तुझी चूक कळली ना, बास. अगं तेच हवं आपल्याला. आपल्या घरातल्या लोकांची शांतता भंग होता कामा नये, असं मला वाटतं, बाकी काही नाही. त्यानंतर इथे आता अपूर्वा जाते आणि मानसीला म्हणत असते की मानसी, तुला सुद्धा सॉरी. मगाशी मी तो टॉपिक काढायलाच नको होता, ज्याच्यामुळे तुलाही त्रास झाला आणि तू सुद्धा माझ्यावरती वैतागलीस. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बरोबर ना, म्हणूनच मी सांगितलं होतं की या घरामध्ये प्रत्येकाने एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, म्हणजे घरामध्ये वाद होणार नाही. अपूर्वा आणि मानसी दोघीजणी एकमेकींना मिठी मारतात आणि एकमेकींना आता माफ करून टाकतात. तेव्हा सगळे एकमेकांना मिठी मारत असताना क्षितिजा म्हणते की मला कोण घेणार? तेव्हा बलदेव म्हणतो, मी आहे ना, मी घेणार तुला उचलून. आणि इथे आता क्षितिजा लगेचच आता बलदेव तुला उचलून घेतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे बलदेव अपूर्वाला म्हणत असतो की अपूर्वा, मला हेच हवं होतं. तुझ्यामध्ये झालेला बदल मला बघायचाच होता.
त्यासाठी इथे आता तुला खूप खूप थँक्यू की तू सगळ्यांना सॉरी वगैरे म्हणालीस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता क्षितिजा म्हणत असते की आपण सगळेजण नेहमी असं एकत्र राहायचं. किती छान वाटतोय ना आपण सगळेजण असे एकत्र. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण हॅपी असतात. खूपच जास्त त्यांना आनंद या गोष्टीचा झालेला असतो की गैरसमज दूर झालेले असतात. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की आकाश, आपल्या घरातल्याच व्यक्तीने कुणीतरी मेसेजेस केलेले आहेत. पण जर ती व्यक्ती घरातली नसेल तर कुणीतरी बाहेरून येऊन आपल्याला घरातून ते मेसेज केले असतील का? काय वाटतं तुला आकाश? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, काहीही होऊ शकतं. त्यानंतर इथे आता आकाशला एक मेल आलेला असतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अरे भूमी, हे बघ, मेल पाठवलेला आहे. तेव्हा या मेलमध्ये असं सांगण्यात आले की कुणीतरी रागिनी आत्याच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा केस केलेली आहे. रागिनी आत्याची केस रिओपन करायला सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये रिओपन झाल्यानंतर पुन्हा या सर्व गोष्टींच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न होणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, भूमी, तुला कळतंय का? म्हणजे तो माणूस आहे ना, तो हे सगळं मुद्दामून करण्याचा प्रयत्न करतोय. आधी त्याने आपल्याला तो टेप रेकॉर्डर इथे ठेवला, नंतर आत्याची साडी दिली, नंतर इथे त्याने लेटर लिहिलं. या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत ज्या घडत होत्या ना, आणि त्या माणसाने मला टाकीजवळच्या लोकेशनजवळसुद्धा बोलावलं. म्हणजे त्याला माहिती आहे आपण जे काही केलं आहे ते, आणि म्हणूनच तो मुद्दामून आपल्याला आधी त्याने सगळे पुरावे दिले आणि आता त्या माणसाने इथे केस केली आहे की रागिनी आत्यामुळे त्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे म्हणून, आणि त्याला त्याची नुकसान भरपाई हवी आहे. नाहीतर रागिनी पटवर्धन नक्की कुठे आहे, कधी येणार आहे, या गोष्टीचा सुद्धा सोक्षमोक्ष लावला पाहिजे, असं इकडे आता आकाश म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणते, आकाश, अजिबात वाटलं नव्हतं रे हे प्रकरण असं आपल्या पुढ्यामध्ये येऊन उभं राहील. पण तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, मला भीती या गोष्टीची वाटते की केस आता रिओपन झाली, त्यामुळे ती आता अपूर्व आहे ना, ती या गोष्टीच्या मुळाशी जाईल. तेव्हा इथे भूमी म्हणते, तू एक काम कर ना आकाश, गायकवाड सरांना फोन करून विचार ना की आता या केसचे इन्चार्ज कोण असणार आहेत म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की भूमी, आपल्याला ज्या गोष्टीची भीती होती ना तीच गोष्ट घडली. तर इथे रागिनी आत्याची ही केस पुन्हा एकदा रिओपन केलेली आहे. त्या माणसाला शोधून काढायचं आहे की रागिनी आत्या नक्की कुठे गेली होती, तिच्या बाबतीत नक्की काय घडलं होतं, तिने सगळ्यांना का फसवलं आहे, या सगळ्या गोष्टींची आता चौकशी होणार. आणि तुला माहिती आहे का, आता या केसवरती नवीन इन्चार्ज कोण आहे, तर अपूर्वाच आहे. आणि त्यामुळे भूमी म्हणते की आता अपूर्वा इथे नवनवीन गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचबरोबर इथे या गोष्टीच्या मुळाशी जाऊन पुरावे शोधण्याचा सुद्धा लवकरात लवकर प्रयत्न करेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता आकाशला ही गोष्ट खरं तर नको होती. गायकवाड सरांनी सांगितलेलं असतं की केस आता रिओपन झाली आणि या केसची इन्चार्ज अपूर्वा असणार आहे. हे नाव कळताच भूमी आणि आकाश यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. कशात काही नसताना अपूर्वाला इतके प्रश्न पडत होते. ती इथे मानसीला विचारत होती की रागिनी पटवर्धन कशी होती, त्यांच्याबद्दल तुमच्या मनात राग काय आहे, त्या सुगरण आहेत का, मग त्या घरी त्यांच्या सासरी का राहत नव्हत्या, इथे माहेरी का राहत होत्या, हे सगळे प्रश्न इथे आता अपूर्वाने विचारून झालेले असतात. पण आता केसच्या बाबतीतसुद्धा ती खोलावरती जाणार हे मात्र नक्की. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये अपूर्वा म्हणत असते की क्षितिजा, तू मला सांगायचं की तुझ्या आई वडील रागिनी आत्यांबद्दल नक्की काय काय बोलतात, नक्की त्यांचं नातं कसं होतं, 7 वर्षांपूर्वी नक्की काय घडलं होतं, हे तुझ्या आईबाबांनी तुला सांगितलं आहे का, तुला काही माहिती आहे का, तुझ्या आईबाबांचे सिक्रेट्स आम्हाला सांगशील का तू? तेव्हा इथे आता क्षितिजा म्हणते, हो सांगणार. तेव्हा इथे आता लगेच तिला विचारते अपूर्वा की सांग बरं, तुझ्या आईच्या मनामध्ये रागिनी आत्यांबद्दल इतका कडवटपणा काय आहे, 7 वर्षांपूर्वी नक्की काय घडलं होतं, सांग बरं मला. तेव्हा इथे क्षितिजा कानामध्ये तिच्या बोलत असते आणि भूमी आणि आकाश दोघेजण वरून आता अपूर्वाचं हे वागणं बघत असतात आणि ऐकत असतात.